तर झालेला आहे आपला रेडी हा ब्लाऊज डार्क ग्रीनमध्ये आहे, म्हणजे बॉटल डार्क ग्रीनमध्ये ब्लाऊज आहे आणि ह्याला पूर्ण असं वर्क आहे आणि याच्यावरची अतिशय सुंदर अशी साडी दिलेली आहे. तर बघू शकताय तुम्ही, कारण ब्लाऊजला शिवायला तर खूप तकलीफ झालेली. वर्कचा ब्लाऊज म्हणलं आणि साडी बघा किती अतिशय सुंदर अशी साडी, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, गुलाबी साडी आणि हिरवा ब्लाऊज बघा. तर असा गेटअप किती छान, असा सुंदर असा गेटअप येणार आहे आणि साडीवरची बघा तुम्ही पाहू शकताय किती किनार अशी मस्त भरलेली आहे. हा झालेला आहे आपला कंप्लीट ब्लाऊज. नमस्कार. तर रायरी कलेक्शन, डायरेक्ट धमाका रायरी कलेक्शनमधून आज ब्लाऊज 2 रेडी केलेले आहेत मी आणि ब्लाऊज असं पाहू शकताय तुम्ही, वर्कचा आहे, टिकली वर्क, झकमक 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 आणि शिवायला खूप तकलीफ आहे ह्या ब्लाऊजला, कारण टिकली म्हणलं की, टिकली वर्क म्हणलं की सुया मोडणार, हाताला बोटाला जखमा होणार. तर असं असते टेलरचं काम, म्हणजे खूप कष्टाचं काम असते. हा रेडी झालेला आहे माझा कंप्लीट ब्लाऊज आणि ह्याच्यावरची साडी आहे गुलाबी साडी आणि हिरवा ब्लाऊज. किती सुंदर आहे साडी आणि ब्लाऊज. साडीवर पण असं दिलेलं आहे बघा तुम्ही, टिकलीचं वर्क आहे पूर्ण साडीवर, असं सुंदर असं टिकलीचं वर्क आहे, अतिशय सुंदर असं टिकलीचं वर्क आहे. आणि दुसरा ब्लाऊज माझा येल्लो कलरचा झालेला आहे, त्याच्यावरची पण येल्लो कलरचीच साडी आहे पाहू शकताय आणि याच्यावरची अशी साडी आहे. त्या साडीला फॉल बसवायला एवढी तकलीफ नाही होणार, पण ह्या गुलाबी लाल लाल साडीला फॉल बसवायला खूप तकलीफ होणार आहे बघू शकताय तुम्ही. आणि ब्लाऊज शिवायला पण झालेलीच आहे, कारण पूर्ण गळ्याला हा टिकलीमध्येच वर्क आलेला आणि 2-3 सुया पण मोडल्या आणि हाताला तर खूप मेहनत आहे, कारण जखमा होतात टिकलीचं असं वर्क काढायचं म्हटल्यावर. आणि हे टिकली वर्क एकदम असं म्हणजे खूप चिटकवलेलं असते, निघत पण नाही ते लवकर. तर रेडी झालेले आपले 2 ब्लाऊज. आता ह्या रेडी करायच्यात साड्याला पिको फॉल, म्हणजे फॉल बसून. आणि ह्या गौराईच्या साड्या आहेत कुठून, तर डायरेक्ट धमाका रायरी कलेक्शन. बा